मला त्या प्रत्येक हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाईच्या व्यक्तीला प्रश्न आहे. त्या व्यक्तीला जो आपल्या धर्माचा आदर करतो, मान करतो, सन्मान करतो, आस्था ठेवतो आणि त्या धर्मासाठी एकनिष्ठतेने लढणारा कोणी व्यक्ती असो, तर तुम्ही त्याचं काय करणार? तेवढा सन्मान करणार, कारण तुमची धर्माबरोबर आस्था आहे. परंतु तो व्यक्ती स्वार्थापोटी धर्माचा वापर करत आहे असं जर तुम्हाला जाणवलं तर तुम्ही काय करणार? आज तुम्हाला अहिल्यानगरचं एक उदाहरण दाखवतो. संग्राम जगतापने 37 हिंदू लोकांना मुसलमानांनी मारलं हे जाहीर केलं. चॅलेंज कुणाला केला? महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला. महाराष्ट्र पोलीस प्रशासन कुणाच्या हाती आहे? देवेंद्ररावजी फडणवीस, गृहमंत्री ते आहेत. आता 37 मागचं राज काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि तुम्ही भैया म्हणता तो व्यक्ती मुसलमानांच्या घरी जाऊन बिर्याणी खातो आणि शीरखुर्मा देखील पितो, हे तुम्हाला माहीत आहे का? तर याबाबतचे काही फोटोज माझ्याकडं लोकांनी पाठवलेले. तर मला माहीत नाही आता ते बिर्याणी खायला गेला होता का शीरखुर्मा खायला, पण जेव्हा एक व्यक्ती एका धर्माविरुद्ध आहे आणि खुल्याने तलवारी, गदे आणि धनुष्यबाण घेऊन लढण्याच्या तयारीमध्ये आहे, की जेव्हा तू मुस्लिम विरुद्ध आहेस तर यांच्या घरी जाऊन तू बिर्याणी आणि शीरखुर्मा का घेतोस?